हॅलो मंडळी, तर आज मी बनवत आहे खानदेश स्पेशल वांग्याची घोटून केलेली भाजी. खूप सुंदर व अप्रतिम. आता मी ह्यासाठी घेतलेत अर्धा किलो वांगे आणि अशा प्रकारे मी ह्यांचे काप करून घेतलेत आणि त्याच्यात मी एक बटाटासुद्धा कापून घेतलेला आहे. आता त्यासाठी लागणारं वाटण घेतलं आहे. त्यासाठी जिरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे खलबत्त्यात आपल्याला छान असं जाडसर कुटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुकरमध्ये फोडणी घालायची आहे. फोडणीसाठी मी तेल घातलं आहे. त्याच्यानंतर आपण जे मसाला जाडसर कुटून ठेवला आहे तो घालायचा आहे. त्याच्यावर कढीपत्ता घालायचा आहे, हळद घालायची आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे वांगी कापून ठेवलेली ती वांगी आणि बटाटे दोन्ही घालायचं आहे. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित असं फास्ट गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी पाव ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला ह्याचं झाकण लावायचं आहे. झाकण लावून कमीत कमी 2 शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि कुकर गार करून झाकण काढून आपल्याला जी वांगे आहे आणि बटाटा ते छान असं चमच्याने घोटून घ्यायचं आहे. आणि हे अशा प्रकारे आपल्याला घोटलेल्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे. ही वरणासोबत आणि बट्टीसोबत अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे आपली घोटून केलेली वांग्याची भाजी